अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भववन्दविमुक्ते. आजी सर्वनिंद्रिया पाहाले जे गीता निदान देखिले आता स्वप्नाचे हे तुकले साधा सरीशे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय चौथ्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबाराय श्रवणाचं महात्म्य प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, निगवे या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातीलाची ही सेवा आहे. त्या निमित्ताने काही चिंतन घडावं, चिंतन करावं म्हणून निवडलेली ओवी आहे. एकंदर परमार्थ साधनेमध्ये साधनाचा विचार करत असताना विस्ताराने विचार केलेला आहे. काही बहिरंग साधन, काही अंतरंग साधन सांगितले. परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा बहिरंग साधनाचा स्वीकार केलाच पाहिजे. पण बहिरंग साधनावरतीच परमार्थ पूर्णत्वाला जातो मात्र असं नाही. त्या बहिरंग साधनानंतर पुन्हा अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. साधनाची यादी शास्त्रकारांनी दिलेली आहे. काय साधनातून मिळवायचं नेमकं काय आहे, साधन कशा करता करायचं आहे, बहिरंग साधन असेल, अंतरंग साधन असेल, साधनाचं फल काय, असं कोणी मनी मानशी घेईल. पण एक नेम आहे, साधनाचं अनुष्ठान केल्याशिवाय साध्यापर्यंत पोचत नाही. साधन आणि साध्य याच्यामध्ये कार्य कारण भाव कुठेही असो, व्यवहारातला विचार असेल, परमार्थातला विचार असेल, पण साधन केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. याच न्यायाने परमार्थामध्ये सुद्धा काही साधनाचं अनुष्ठान केलं पाहिजे. मग करत असताना काही अधिकार परत्वे साधनाचा विचार प्रकट केला आणि अधिकार परत्वे साधनाचा विचार प्रकट केला. पण शेवटी आपल्याला जर आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं असं जर वाटत असेल तर शेवटी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त व्हावंच लागेल बरं. अधिकार परत्वे जरी विचार मांडलेला असला तरी शेवटी अंतरंग साधनाचा अंगीकार केल्याशिवाय परमार्थाचं अंतिम साध्य जीवनामध्ये प्राप्त करता येत नाही. मग साधनाची यादी देत असताना श्रवण हे अंतरंग साधन आहे बरं. त्याच्या अगोदरची अंतरंग साधना सांगितली, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षत्व, हे अंतरंगच आहे. पण श्रवण, मनन, निधिध्यासन याच्या दृष्टीने ते बहिरंग आहे.
म्हणजे श्रवणाच्या दृष्टीने विवेकादी जी साधना सांगितली ती बहिरंग आहे, पण जप तप तीर्थ वत्र जी साधना सांगितली त्याच्या दृष्टीने मात्र विवेकादी साधना अंतरंग आहे. बरं, नाहीतर फार घोळ होतो. त्यातला बारकावा कळला पाहिजे. म्हणून श्रवणाच्या दृष्टीने ते बहिरंग मांडलेलं आहे आणि तीर्थ व्रतादी साधनाच्या दृष्टीने ते अंतरंग मांडलेलं आहे विवेकादी. मग श्रवणाचा अधिकारी कोण? ज्याला ऐकायला येतं तो श्रवणाचा अधिकारी. जी लक्षणं सांगितली, जी लक्षणं ज्याच्या जवळ आहेत तो श्रवणाचा अधिकारी. आज आम्हा तुम्हाला असं वाटतं ज्याला कानाने ऐकायला येतं तो श्रवणाचा अधिकारी. चुकीचं आहे. बरं, चुकीचं आहे. का? ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी सांगायचे, सांगणाऱ्याचे सांगून 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 ताक पडले आणि ऐकणाऱ्याचे ऐकून 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 कानाची पडदे फाटले, तरी त्यांच्यात काय फरक पडला नाही. का? अधिकारच नाही. अधिकारच नाही. लक्षात, जे नुसतं कानाने ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. बरं का? मग आता मी फार ऐकतो, तुम्ही ऐकणं हे ऐकणं नव्हे. लक्षात ठेवा, हे श्रवण नव्हे. ज्या श्रवणातून आपल्याला आत्मबोध झाला पाहिजे तर ते श्रवण. बरं का? म्हणून श्रवणाचा विचार मांडलेला आहे. माणसाने श्रवण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर श्रवणाने परोक्ष ज्ञान होत. श्रवणाने पहिलं परोक्ष ज्ञान होत. बरं का? कसं काय? त्याच्याकरता त्याच्यामध्ये 3 प्रकार केले: अपातता श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण. अपातता श्रवणाने परोक्ष ज्ञान होत. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षत्व ही लक्षणं पाहिजेत अपातता श्रवण करण्याकरता सुद्धा. बरं का? अपातता श्रवणाने परोक्ष ज्ञान होतं, किंबहुना शास्त्राचे संस्कार होतात. शास्त्राचे संस्कार होतात. शास्त्राचे संस्कार होतात म्हणजे शास्त्र म्हणजे काय, शास्त्राला नेमकं काय सांगायचं आहे, पुराण म्हणजे काय, वेद म्हणजे काय, हे ऐकून काहीतरी त्याचे संस्कार अंतःकरणावरती झाले पाहिजेत. आणि ते संस्कार होण्याकरता अपातता श्रवण पहिलं केलं पाहिजे. सर्वांनी केलं पाहिजे. श्रवण प्रत्येकाने केलं पाहिजे. लक्षात ठेवा, अपातता श्रवण झाल्याशिवाय ते संस्कार होत नाही, परोक्ष ज्ञान होत नाही. त्याच्यामध्ये एक बारकावा सांगितला दादा महाराजांनी. अपातता श्रवण करण्याकरता श्रवण करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सांगणाऱ्याविषयी आणि जे ऐकायचं आहे त्याच्याविषयी श्रद्धा पाहिजे. बारकावा सांगितलं. आम्ही फक्त श्रवण म्हणतो, ऐकलं की श्रवण होतं, पण नाहीये. चिंतन करता करता ते पाहिलं आणि पाहत असताना त्याच्यामध्ये बारकावा सांगितला की श्रद्धा पाहिजे. अपातता श्रवण करण्याकरता श्रद्धा पाहिजे. म्हणजे जे सांगणारे आहेत ते योग्य सांगतात आणि ज्याच्याद्वारे सांगितलं जातं ते शास्त्रही योग्य आहे. श्रद्धेचं लक्षण केलेलं आहे. आपल्याला त्याचं स्वरूप माहित आहे की सत्याला धारण करणारी अंतःकरणाची जी विलक्षण शक्ती त्याला म्हणतात श्रद्धा. सतशास्त्राविषयी श्रद्धा पाहिजे प्रथमता. लक्षात ठेवा. आणि सतशास्त्राविषयी जर श्रद्धा नसेल तर श्रवण केलेलं
फलीभूत होत नाही. फलीभूत होत नाही, लक्षात ठेव. नामदेव महाराजांनी वर्णन केले, श्रवणाचे मेषे बैसावे एवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगत असताना नामदेव महाराजांनी वर्णन केले, श्रवणाचे मेषे बैसावे येवोनी. श्रवणा करता माणसाने येऊन बसावं. पण बसावं हे जरी खरं असलं, जरी तिथं मोघम शब्द वापरला, श्रवणाचे मेषे बैसावे येवोनी, टाइमपास म्हणून नव्हे, बरं, टाइमपास म्हणून नव्हे. आम्ही लोकाला सांगतो, कुठंतरी तासभर बसण्यापेक्षा मंदिरात प्रवचन चालू आहे तिथे येऊन तासभर बसा. ते बसणं म्हणजे श्रवण नव्हे, लक्षात ठेवा. ते केवळ बसणं म्हणजे ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. कुठंतरी बसून काहीतरी ऐकण्यापेक्षा जे प्रवचन कीर्तन चाललेलं आहे ते तरी ऐका. ऐका म्हणजे कमीत कमी तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायची सवय लागेल, हा एक त्याचा प्राथमिक फायदा आहे, बरं का. चव्हाट्यावरती बसणारा माणूस तासभर इथे येऊन बसला, लगेच त्याला श्रवणाने काही परिणाम होणार नाही. काही होणार नाही, कारण संस्कार नाहीत, लक्षात ठेवा. शास्त्र म्हणजेच पहिल्यांदा काही माहिती नाहीये. शास्त्र म्हणजेच काही पहिल्यांदा माहिती नाहीये. म्हणून श्रवणाचे संस्कार पाहिजे. श्रवण करण्याकरता माणसाने सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न करत असताना सत्श्रवण, सत्शास्त्राचं श्रवण कसं घडेल असा प्रयत्न केला पाहिजे. सत्शास्त्राचं, सत्शास्त्र कोणतं आलंय त्याच्यामध्ये? वेद, उपनिषद, ही सगळी त्याच्यामध्ये पुराण, ही सगळी सत्शास्त्र आहेत, बरं का. सतनाम परमात्म्याच्या संबंधाने जे जे ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, असं जे शास्त्र, त्या शास्त्राचं श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलं पाहिजे, पहिलं श्रवण केलं पाहिजे, अपातता श्रवण केलं पाहिजे. श्रवणाला आपण गेलं पाहिजे. ब्रह्मलीन परभणीकर गुरुजी सांगायचे, गमतीनं सांगायचे, माणसं 4 महिने पंढरपूरला ऐकायला यायची. 4 महिने, 4 महिने वेळ काढून. आता काय घरामध्ये काम नाहीये, 4 महिने आपण पंढरपुरामध्ये ऐका. म्हणजे एक सद्ग्रस्त ते गुरुजीला भेटले. गुरुजी म्हणले, मला चातुर्मास श्रवण करायचं. गुरुजी म्हणले, चांगलं भाग्य आहे म्हणले, तुला इच्छा झाली. भाग्य म्हणे, हरकत नाही म्हणले, राह श्रवण कर. आणि ते ऐकण्याकरता ग्रस्त आले. 2 महिन्याचा कालावधी गेला. नित्य नेमाने तो श्रवणाला यायचा, पुढं बसायचा, नेहमी मान हलवायचा. गुरुजींना वाटलं खरंच याला श्रवणाची आवड निर्माण झाली. हा नित्य नेमाने श्रवण करतो, पंढरी क्षेत्रामध्ये येतो, चंद्रभागेचं स्नान करतो, नगर प्रदक्षिणा करतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, रोज नित्य नेमाने श्रवण करतो. पण एक दिवशी प्रवचन झाल्यानंतर ते सद्ग्रस्त गुरुजींना भेटले. गुरुजी, घराकडून फोन आलाय म्हणले. काय फोन आलाय? म्हैस अडलेली आहे आणि घरच्या लोकांनी फोन केलाय, तुम्ही आलं तर ते सोयीला लागेल, नाही तर काय खरं नाही आहे. निघतानाच तिचे दिवस भरले होते. तेव्हा गुरुजी जावं लागेल.
गुरुजी विचार करू लागले, 2 महिने हा ऐकत होता, मला वाटलं खरंच हा श्रवण करण्याकरता चालाय, ह्याच्या चित्तात म्हैस आहे मला कसं कळायचं. म्हणजे 2 महिने सातत्याने ऐकत होता, पण 2 महिने सातत्याने ऐकून मात्र मनातली म्हैस गेली नाही. त्याला श्रवण म्हणावं, त्यांचे शब्द आहेत. हे श्रवण करण्याकरता आलेलं आहे, पण खरा श्रवणाचा अधिकारी आहे का? नाहीये. लक्षात. केवळ कानाने चांगल्या गोष्टी ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. लक्षात ठेवा. जो अधिकार पाहिजे त्या अधिकारावरती आरूढ होऊन आपण श्रवण केलं पाहिजे. श्रवणाकरता जो अधिकार लागतो तो अधिकार प्राप्त करून आपण श्रवण केलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून आधी लक्षात ठेवा, प्रत्येकाने खरंच त्यांना परमार्थ म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे, श्रवण म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे, ह्याच्यातून काय पदरामध्ये मिळणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर श्रवणाचा अधिकारी कोण? केवळ कानाने ऐकायला येत तो श्रवणाचा अधिकारी नव्हे. कारण याला श्रवण इंद्रिय म्हणते. कानाला काय म्हटलेलं आहे? श्रवण इंद्रिय म्हणते बरं का. 5 ज्ञानेंद्रिय देवाने तुम्हाला दिलेले आहेत. या देहाची रचना करताना बरंच निर्माण केलेलं आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, असं 17 तत्वाचं काही म्हणलेलं आहे. काही 16 तत्वाचं म्हणलेलं आहे. अशी जी सामुग्री दिली त्या सामुग्रीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय दिले आणि त्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये देवाने जे श्रवण इंद्रिय दिलं ते ज्ञानेंद्रिय आहे बरं का. नेत्र ज्ञानेंद्रिय आहे, रसना ज्ञानेंद्रिय आहे, त्वचा ज्ञानेंद्रिय आहे, श्रवण ज्ञानेंद्रिय आहे, ग्रहण ज्ञानेंद्रिय, अशी 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहे. प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे, आपल्याला ज्ञात आहे. त्यात श्रवण इंद्रियाचा थोडासा विचार आपल्याला करावयाचा आहे. माणसाचे कान चांगले असावेत का आतलं इंद्रिय चांगलं असावं? इंद्रिय चांगलं असावं. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, बऱ्याच लोकांचे कान फार चांगले असतात दिसायला, कान दिसायला फार चांगले असतात, पण श्रवण इंद्रिय चांगलं नसतं बरं का. चांगलं नसतं. हा, एवढे चांगले असतात, एवढे चांगले असतात, त्यांना काय आपण जर विचारलं तर ते विचारतात 4 वेळा काय म्हटलं असं. हे कान म्हणजे श्रवणेंद्रिय नव, हे कानाचा त्याला चाफा म्हणतात. प्रत्येक इंद्रियाला संरक्षण करण्याकरता देवाने काही निर्माण केले बरं. डोळ्याला संरक्षण करण्याकरता पापण्या निर्माण केले, त्या श्रवण इंद्रियाला संरक्षण करण्याकरता हे चाफे तयार केले, जिभेचं संरक्षण करण्याकरता ओठ निर्माण केले, ग्रहण इंद्रियाचं श्रवण करण्याकरता हे वरून नाक तयार केलंय. प्रत्येकाचं संरक्षण केले. लक्षात ठेवा. हे दिसणारे कानाचे चापे म्हणजे श्रवण इंद्रिय नव्हे. हे जर कापून टाकलं तर काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा. संरक्षण होणार नाही. त्याच्या आतमध्ये इंद्रिय आहे, ते सूक्ष्म आहे, ते सूक्ष्म आहे. इंद्रिय सूक्ष्म आहे आणि ती सूक्ष्म रूपाने आत राहतात, म्हणून त्याला सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे. त्याला सूक्ष्म शरीर म्हणते. हे स्थूल शरीर आहे पण ते सूक्ष्म आहे, त्याला पाहता येत नाही पण ते कार्य करतं.
श्रवण करण्याचं कार्य करतं. त्या इंद्रियाला चांगलंही ऐकायला येतं आणि वाईटही ऐकायला येतं. ते चांगलंही ग्रहण करतं आणि वाईटही ग्रहण करतं. जे जे कानावरती पडेल ते 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 ग्रहणच करतं. लक्षात ठेवा, ते ग्रहणच करतं. असा एकंदर त्या इंद्रियाचा स्वभाव आहे. काही पडलं तरी कानावरती ते ग्रहण करत. ओवी कानावरती पडलं तरी ते ग्रहणच करतं आणि शिवी कानावरती पडलं तरी ते ग्रहणच पडतं. फक्त फरक एवढा आहे, ओवी विसरतं आणि शिवी लक्षात ठेवत. ओवी विसरतं. आम्ही लोकांना विचारतो, काल प्रवचनाला ओवी कोणती होती? माणसं असं. पण काल कोणी जर कीर्तनात जर शिवी दिली असते तर ती लक्षात लगेच राहते बरं. आणि महाराजांनी म्हटलेली ओवी लक्षात राहत नाही, पण महाराजांनी दिलेली शिवी, त्या अमक्या अमका महाराज असं बोलला मी कीर्तनात बसल्यानंतर मी उद्यापासून त्याच्या कीर्तनाला येणार नाही, पण त्या महाराजांनी काय सांगितलं ते का विसरला असा? म्हणजे चांगलंही श्रवण केलं जातं आणि वाईटही श्रवण केलं जातं. चांगलं काय आणि वाईट काय, कशाचं श्रवण करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि कशाचं श्रवण करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे कळण्याकरता त्याच्याकरता आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला. तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे. अधिकार प्राप्त झाल्याशिवाय काय श्रवण करावं हे कळत नाही. हे कळत नाही. श्रवणाच्या बाबतीत फार बंधनं घातली, फार बंधनं घातली. साधक दशेमध्ये, प्राथमिक दशेमध्ये श्रवणाचा विचार म्हणतात असताना असा विचार केला आहे, जोपर्यंत आपल्यावरती शास्त्राचे चांगले संस्कार होत नाही तोपर्यंत एकाच श्रवण करायचं, अनेकांचं श्रवण करायचं नाही. साधकाश्रमातला नियम, आम्ही ज्यावेळी शिकत असताना आश्रमातला नियम, आळंदीमध्ये कोणाच्याही कीर्तनाला जायचं नाही. कोणाच्याही कीर्तनाला 8 वर्षामध्ये एकाचही कीर्तन आळंदीमध्ये ऐकलं नाही. का? नियमच आश्रमातला, ऐकायला जायचं नाही. विद्यार्थ्यांनी विचारलं, का हो महाराज का जायचं नाही? काय ते वाईट सांगतात का? वाईट सांगतात असं मला म्हणायचं नाहीये. अजून आपल्या अंतःकरणाची भूमिका तयार झालेली नाही. काय श्रवणाचं स्वरूप आहे, काय शास्त्र नेमकं आपल्याला सांगतंय आपल्याला माहिती नाही. तेव्हा इथं एक ऐकलं आणि तिथं एक ऐकलं, हे सांगितलेलं खरं का त्यांनी सांगितलेलं खरं, अशी मनामध्ये शंका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. संसार मिथ्या आहे म्हणून सांगितलं एका कीर्तन, आणि एका कीर्तनात संसार खरा आहे म्हणून सांगितलं. कुठलं खरं म्हणायचं? आपल्याला खरं आणि खोटं अजून कळालेलंच नाही. खरं आणि खोटं अजून कळालेलं नाहीये. एकाने सांगितलं विषयामध्ये सुख आहे, एकाने सांगितलं विषयामध्ये सुख नाहीये. कोणाचा स्वीकार करायचा? श्रवणाला फार बंधन आहे, लक्षात ठेवा. श्रवणाला फार बंधन आहे. खरंच त्याला आपल्याला आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं असं वाटत असेल, त्यांनी एकाच गुरु जवळ शेवटपर्यंत ऐकलं पाहिजे, असा शास्त्राचा नियम आहे. इदन्न मम. म्हणून गुरुवर्य सक्रिय महाराज परंपरेतला एक दृष्टांत सांगत असत. घडलेला प्रसंग. ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांना एक कन्या होती.
फार त्या हुशार होत्या बरं, विद्वान होत्या. त्यांचं नाव होतं, त्यांना ताई म्हणायचं, येसूताई. फार विद्वान होते. दादांचं काही सांगताना चुकलं तर प्रवचन झाल्यानंतर सांगायचं, दादा तुमचं सांगण्यामध्ये हे चुकलं बरं का. गुरुजी काय सांगताना चुकले तर प्रवचन झाल्यानंतर नाही, गुरुजी तुम्ही हे इथं आज चुकीचं सांगितलं बरं का. एवढ्या विद्वान होते, विद्वान होते. आणि त्यांनी पूर्ण आयुष्य साधनेमध्ये घालवलं, श्रवणामध्ये घालवलं. शेवटी आयुष्य त्यांचं झालं आणि आयुष्याच्या शेवटी त्यांना ऐकायचं बंद झालं बरं. काहीच ऐकायला येत नव्हतं. बंदुकीच्या गोळीचा आवाज केला तरी ऐकायला येत नव्हतं. एवढ्या त्या बहिऱ्या झाल्या, काहीच कळत नव्हतं. मग अर्धांनी त्यांना विचारलं, ताई आता तुम्हाला काहीच ऐकायला येत नाही, याचं काय तुम्हाला दुःख नाही का? म्हणजे अजिबात नाही, अजिबात. का? ज्यांचं ऐकायचं होतं त्यांचं मी पोटभर ऐकले म्हटले, आणि जे ऐकण्यातून मला मिळवायचं होतं ते मला मिळाले म्हटले. आता मला काहीही ऐकायला नाही मिळालं तरी मला दुःखच नाही म्हटले. मी दादांतच ऐकलंय, एवढं ऐकलंय, एवढं ऐकलंय, आता ऐकण्यासारखं माझ्या जीवनामध्ये काहीही राहिलेलं नाही. मी ते ऐकण्यातून मला जे बोध व्हायचा तो बोध झालेला आहे. आता ऐकायला येत नाही त्याचं मला अजिबात दुःख नाही. अशी श्रवणाने जी अवस्था प्राप्त झाली झाली जाते, त्याच श्रवणाच्या संबंधाने तर ज्ञानोबराय वर्णन करतात, आधी श्रवण इंद्रिया पहाले, त्याला म्हणा. जे श्रवणाच्या द्वारे मला प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते आता प्राप्त झालेलं आहे. इथं ज्ञानोबराने हा अनुवाद केलाय अर्जुनाचा, बरं, अर्जुनाचा अनुवाद. म्हणजे मग ते श्रवण कोणतं मी आपल्या समोर बोलून गेलो, अपातता श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण. 2 नंबरचं श्रवण कोणतं? अंग श्रवण. अंग श्रवणाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, काना वचनाची भेटी, सरीसाची पै किरटी, वस्तू होऊनी उठी कवन एक जो. श्री गुरूंच्या मुखातून नामशूत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा श्री गुरूंच्या मुखातून तत्वमशा ती वाक्याचं श्रवण केल्यानंतर बोध झाला ते मी आहे. आणि असा बोध झाला, तुकोबांनी वर्णन केले, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. अशी अवस्था ज्या श्रवणाने प्राप्त होते त्या श्रवणाला म्हणतात अंग श्रवण, बरं, त्याला श्रवण म्हणतात. आणि अशी अवस्था प्राप्त होणं हेच त्या श्रवणाने मौली म्हणतात श्रवण इंद्रिया पहाले. पाहायचं काम कोण करतय? पण काना वचनाची भेटी, काना श्रवणातूनच मला कळालं. काय कळालं? ते मी आहे. तत्वमशी महावाक्याच्या बोधाने मी जीव ब्रह्मस्वरूप आहे असं मला आज पाहायला मिळालं, तसं मला दर्शन झालं, तसा माझ्या जीवनामध्ये निश्चय झाला, निश्चय झाला. हे श्रवण करून जर निश्चय होत नसेल तर पुढचं श्रवण सांगितलं कोणतं? अंगी श्रवण, बरं. काय संदेह निर्माण होतो आणि त्याच्या निवृत्ती करता पुढच्या श्रवणाचा विचार मांडलेला.
तिकडं आपल्याला आता जायचं नाहीये. हा, इथं जो श्रवणाचा विचार मांडलेला आहे, हा, आजी श्रवण इंद्रिया पाहाले. आजी म्हणजे कधी? श्रावण महिन्यात. त्यातले अनेक भाव आहेत. श्रवणाची योग्यता देवाने जीवाला दिलेली आहे. कुणाला दिलेले? जीवाला दिलेले. हा, श्रवणाचा अधिकारी जीवच बर का, इतर प्राणी नव्हे. इतर प्राणी नव्हे, काही अंशाने त्या प्राण्याला कळतं. गुरुवर्य साखरे महाराज गमतीनं सांगायचे. महाराजांनी एकदा अनुभव सांगितला. महाराज म्हटले, मी एकदा शेतामध्ये गेलो. विद्यार्थी त्या शेतामध्ये नांगरत होता. नांगरत चालू होती. तेव्हा म्हटले, मी थोडस नांगरायचं काम करतो म्हणते. विद्यार्थी म्हटला, महाराज कशाला? मी करतो. नाही म्हणते, मला सुद्धा शेतात काम करायची सवय, मला थोडस करू दे. ठीक आहे. तो नांगर घेतला, दोन्ही बैलाचे डाव्या हातामध्ये घेतले. आता त्या बैलाला हाकण्याकरता आवाज द्यावा लागतो बरं का. आवाज दिल्याबरोबर उभे राहिलेले बैल खाली बसले. उभे असलेले बैल खाली बसले. बऱ्याच वेळा आवाज दिला, ते बैल उठणार. महाराज म्हणले त्या विद्यार्थ्यात, त्यांचं नाव होतं मोती बाबा. त्याला म्हणे, अरे मोत्या, बैले उठणार. तो नांगरत होता, बैल चालत होती. मी हाका मारल्या तरी बैल चालनात, उभी असलेली बसली. म्हणले, महाराज सांगू का? म्हणते, बैलाला आवाजातला फरक कळतोय. म्हणते, मी नांगरत असताना त्याच्या लक्षात तो हा नांगरणारा शेतकरी होता. तुम्ही नांगर धरल्यानंतर त्याच्या लक्षात आला हा कीर्तन कराय. कीर्तने बसून ऐकायचं असते. म्हणून ते उभे असलेले बैल ओटना, त्यांना काय लागला, हा कीर्तनकाराचा आवाज आहे. हा उभारून ऐकायचा, हा बसून ऐकायचा. कशा करता? म्हणजे काही श्रवणाचा संबंध इतर प्राण्याला आहे. हाड म्हटलं की कुत्र जातं का नाही? म्हणजे कानावरती शब्द त्याला कळतात. हे मला जा म्हणतात, हे मला जा म्हणतात. म्हणजे उदरनिर्वाह करता काही अंशाने जी योग्यता लागते ती पशवाधिकांना दिलेली आहे. पण उद्धाराच्या दृष्टीने श्रवणाची योग्यता जी दिलेली आहे ती फक्त मनुष्य जीवालाच दिलेली आहे. तर इतर कोणाला ती दिलेली नाहीये, फक्त मनुष्य जीवच. मनुष्य जीवच या श्रवणाचा अधिकारी आहे. पण मनुष्य जीव जरी श्रवणाचा अधिकारी असला तरी ज्ञानोबारे म्हणतात, 3 गोष्टी एकत्र यावे लागतात. 3 गोष्टी एकत्र यावे लागतात. आणि त्या 3 गोष्टी एकत्र जिथं आल्या त्याच्याकरता शब्द वापरला, आजी श्रवण इंद्रिया पाहाले. 3 गोष्टी कोणत्या? त्याचा संबंध पुढे सांगितलेला आहे. आधीच विवेकाची गोटी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी, आणि भक्त राजो किरटी परिसत असे. सांगणारा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू पाहिजे, ऐकणारा साधन चतुष्टय पाहिजे, आणि ऐकायचं आहे ते महावाक्याचं श्रवण पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्या दिवशी एकत्र आल्या त्या दिवसाला, त्या कालाला शब्द वापरला आजी श्रवण इंद्रिया. आज म्हणजे आज बुधवारी नव्हे बरं का. ह्या 3 गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतात त्या दिवशी आजी. बरेच शब्द आहेत. धन्य आजी दिन, म्हणजे आजचा दिवस धन्य. कोणता? संतांचं दर्शन झालं तो. तसं ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या. ऐकणाराही अधिकारी आहे,
सांगणाराही अधिकारी आहे आणि विषयही योग्य आहे बर का. तीन गोष्टी एकत्र ज्या दिवशी घडतील त्या दिवशी जे श्रवण घडलं जातं त्या श्रवणाच्या संबंधाने ज्ञानोबांनी वर्णन केले. आजी श्रवण इंद्रिया पाहाले. आज त्या श्रवणातून पाहले. काय पाहले? जे येणे गीता निधान देखिले. म्हणजे त्या श्रवणातून त्याला पाहले नाम त्याला आज आत्मत्वाने ज्ञान झालं बरं. आत्मत्वाने ज्ञान झालं. वास्तविक पाहण्याचं काम कानाचं नाहीये, पाहण्याचं काम डोळ्याचं आहे. पण कानाद्वारे शब्द जर आत गेले तर ती वृत्ती अंतःकरण वृत्ती तीच वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर पडते बर. पहिला कानावरती शब्द पडावे लागतात. पहिल्यांदा कानावरती शब्द पडावे लागतात. कानावरती शब्द पडले तर त्याचा बोध कुठं होतो? अंतःकरणामध्ये. अंतःकरणामध्ये बोध झाला की मग ती अंतःकरणातून क्रिया चालू होते. ती वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर जाते. जर कानावरतीच पडलं नाही तर आत येणार नाही आणि आत आलं नाही तर ते नेत्राच्या द्वारे बाहेर जाणार नाही. हे ऐकण्यातून होतं का पाहण्यातून होतं? जे मला जे आज जीवनामध्ये घडलं, आज हे गीता निधान माझ्या जीवनामध्ये आज पाहायला मिळालं, मला जे आत्मसात झालं, याला जर काय कारण असेल तर ज्ञानोबा सांगतात की श्रवण. श्रवण बरं. मग ते श्रवण घडलं, पण घडण्याकरता तेवढा त्याचा अधिकार आहे बरं. अधिकार आहे. म्हणजे सांगणाऱ्याचाही अधिकार आहे आणि ऐकणाऱ्याचाही अधिकार आहे. दोघांचा पण अधिकार आहे. म्हणून तुकोबरांनी वर्णन केले, श्रवणाची वाट चोखाळणे शुद्ध, गेले भेदाभेद निवाभूमी. जी श्रवणाची वाट चोखाळली स्वीकारली ते शुद्ध बर का. म्हणून गुरुजी सांगायचे, फार परखड सांगायचे. त्यांचं बोलणं तसं मवाळी होतं आणि परखड पण होतं बरं. अधिकारवाणीने ते सांगायचे. ते म्हणायचे, ज्यांची वाणी नको नको बोलून नको नको खाऊन ज्यांची वाणी बाटलेली आहे अशा मुखातून ब्रह्मज्ञान ऐकू नका. माझा अधिकार नाही बरं. माझ्याकडे तुम्ही येऊ नका. ह्या बोलण्याचा माझा काही संबंध नाही आहे. पण कोण म्हणतात, महाराज तुम्ही असं कसं बोलला प्रवचनात? मी बोललो नाही. माझं पदरचं तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये, थोरांचं वचन सांगितलं. ज्याने हे जगाला ज्ञान दिलं, नुसतं दिलं नाही, त्या अवस्थेला ते प्राप्त झाले. एवढी साधना केली, एवढं जगाला त्यांनी ज्ञान दिलं आणि त्या अवस्थेला प्राप्त झालं. त्यांनी एवढं परखड भाषेमध्ये सांगावं की बाबांनो, कोणाच्या तरी मुखातून तुम्ही हे ऐकू नका. कोणाच्या तरी मुखातूनही तुम्ही ऐकू नका. याचा अर्थ तो अधिकारी पाहिजे. इथं भगवंताचा, इथं ज्ञानोबांना उल्लेख करावा लागला. जग जेठी सांगणारा कोण आहे? जग जेठी म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा आहे म्हणजे तो सामान्य नाही, लक्षात ठेवा. सर्वज्ञ आहे तो, सर्व शक्तिमान आहे, नित्य तृप्त आहे. जरी उपाधीचा अंगीकार केलेला असता तरी उपाधीशी त्याचं तादात्म्य नाहीये.
ठिकाणी प्रश्न केला विद्यार्थ्यांनी पाठामध्ये, त्यांनी हे नसलेलं जग निर्माण केलं, काय गरज होती का त्याला? एकले न कंटेची म्हणून या येणे, त्याने निर्माण केलं बरोबर आहे, पण निर्माण जरी त्याने केलेलं असलं, काही संबंध नसताना निर्माण जरी केलेलं असलं, पण हे करून सुद्धा त्या क्रियेविषयी, त्या कर्तृत्वाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाहीये. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणी तले तो सुटला गा, असं त्या देवाचं स्वरूप, असं त्या देवाचं स्वरूप आहे. आणि असा सांगणारा देव अर्जुनाला भेटला. बघ, नुसता अर्जुनाला भेटला असं नाही, सांगणारा भेटला, अर्जुनाला भेटला, पण काहीतरी सांगण्याकरता प्रवृत्त झाला नाही. आता अर्जुनच भेटलेला आहे, देवानी पुराणातल्या कथा अर्जुनाला सांगितल्या नाहीत. बरं, पुराणातल्या कथा अर्जुनाला सांगितल्या नाहीत, लक्षात ठेवा. अर्जुनाला सांगितलं ते पूर्ण शास्त्रच सांगितलं. आता अर्जुन भेटलायच म्हणून याला आता काहीतरी सांगावं, देवाने पुराणातली कथा अर्जुनाच्या समोर सांगितली नाही, लक्षात ठेवा. का सांगितले नाही? देवाने विचार केला, हा श्रवणाचा अधिकारी, हा श्रवणाचा अधिकारी आहे, आणि श्रवणाचा जो अधिकारी आहे त्याला शास्त्रच सांगावं, त्याला शास्त्रच सांगावं. काही लोक आता त्या श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाभर वाचन करतात. बरेच लोक आमच्याकडे येतात ते ग्रंथ नेण्याकरता, ग्रंथ संग्रह असल्यामुळे. मग ते म्हणजे महाराज साधं सोपं काय असेल तर वाचायला दे, म्हणजे शास्त्र नको. त्यांना म्हणलं 4 महिनाभर गाथा लावा. हे गाथा वगैरे कसलं गाणं, ज्ञानेश्वरी तसलं काय नको, पांडव प्रथा सांगा, हरिविजय सांगा, ती कथा सार पाहिजे, म्हणजे ओवीबद्ध नको. याचा अर्थ काय? सांगणाराही अधिकारी नाही आणि ऐकणारे पण अधिकारी. मग काहीतरी ऐकण्यापेक्षा महिनाभर पुराणातल्या कथा ऐकतात, काहीतरी ऐकण्यापेक्षा ऐकतात, ते चांगलं आहे, लक्षात. पण हे श्रवणाचं खरं स्वरूप नव्हे. म्हणून अर्जुनाला देवाने इथं जो उपदेश केला, जे सांगण्याकरता देव प्रवृत्त झाले, ते शास्त्र सांगितले. आणि ते कोणतं शास्त्र? गीता शास्त्र. गीता शास्त्राचं काय स्वरूप आहे, मौलींनी त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. गीता शास्त्र म्हणजे या मौलींनी वर्णन, श्रुतीच ही कोडी सवानी. ही गीता गीता नव्हे, ज्ञानोबा राय म्हणतात ती श्रुती. श्रुती म्हणजे वेद. ती श्रुतीच गीतेच्या रूपाने प्रकट झालेली आहे. जे वेदामध्ये, श्रुतीमध्ये, उपनिषदामध्ये जे जे सिद्धांत सांगितले, ते सर्व सिद्धांत या गीतेमध्ये आलेले आहेत. कर्म, उपासना आणि ज्ञान, ह्या तिन्हीचा विचार या गीताशास्त्रामध्ये आलेला आहे. आणि गीताशास्त्रामध्ये आल्यामुळे शास्त्र हे सामान्य नव्हे. गुणित शब्द वापरला, गीता निदान देखिले. निदान म्हणजे ठेवा. गीता म्हणजे ज्ञानाचा ठेवा. हे अर्जुनाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. अर्जुन कौतुकाने म्हणतो, आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीशे. ज्ञानोबांनी इथं अर्जुनाचा अनुवाद केलाय. अर्जुन म्हणतोय, हे मला स्वप्नासारखं वाटतंय, असं माझ्या जीवनात घडेल असं मला वाटलं. स्वप्नातलं कधी खरं नसतं, स्वप्नातलं कधी खरं नसतं. पण अर्जुन सांगतोय, माझ्या जीवनामध्ये हे खरं घडलं.
खरं. स्वप्नचीही तुकले साचा सरीचे. स्वप्न जवळजवळ 99.9 खोटच असतंय. स्वप्नातलं काय खरं नसतं, काहीच खरं नसतं. स्वप्न पडलं, काय स्वप्न पडलं? मी मुख्यमंत्री झालो. खरंय का? उठल्या उठल्या बांधाला गवत कापायला जावं लागतं सकाळी. मुख्यमंत्री झालो हे स्वप्न पडलं, पण जागृती सकाळी जागा झाला बघतोय काय सकाळी उठल्या उठल्या चिंता आहे, जनावराला वैरण आणली पाहिजे. स्वप्न पडलं मुख्यमंत्री झालो, पण प्रत्यक्षात आहे का ते? अर्जुन म्हणतो हे माझ्या जीवनामध्ये असं काही अघटित घडलं, मला असं वाटलं माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा असं घडणं शक्य नाहीये. जणू हे स्वप्नच आहे, पण ते खरं घडलं. हे स्वप्नच आहे पण खरं घडलं. असं घडत नाही, पण अर्जुन म्हणते माझ्या जीवनात घडलं. फार सुंदर अर्जुनाने हा विचार मांडलाय. आता स्वप्नचीही तुकले साचा सरीशे. काय माझ्या जीवनामध्ये युद्ध करण्याचा प्रसंग यावा, युद्ध करण्याच्या निमित्ताने मी रणांगणावरती जावं. आता युद्ध करायचं म्हणजे कशा करता करायचंय? राज्य भोगण्याकरता. ते ऐश्वर्य मिळावं, त्या कौरवांना मारावं आणि ते राज ऐश्वर्य मला मिळावं आणि ते भोगावं या भावनेने, भोगाच्या भावनेने राज्य मिळावं या भावनेने युद्ध करायला गेलो होतो. पण ते भोगाचा संबंध राहिला, माझ्या अंतःकरणामध्ये त्यागच निर्माण झाला. पण हा त्याग निर्माण झाला. वास्तविक देव मला हे असं सांगेल असं मला वाटलंही नाही. देवाने काय सांगितलं होतं? मी तुला 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. म्हणजे युद्ध करताना तुला काही प्रतिबंध निर्माण झाला तर काय, कुठल्या वेळी काय करायचं, एवढंच देव बोलला होता. पण गीतेसारखं निदान देव बोलेल असं मला वाटलं नाही, पण ते घडलं माझ्या जीवनात. अर्जुनाची उद्गार आहे बरं काय. म्हणजे असं कधी घडणं शक्य नाहीये. भांगलायला गेलाय आणि भांगला गेल्यानंतर तिथं कोणीतरी भेटावं आणि त्यांनी आपल्याला काही उपदेश करावा, असं घडावं कधी? युद्ध करायला गेलेला आहे, युद्धाच्या प्रसंगाने गेलेला आहे. आता युद्ध करायचं म्हणजे मारामारी करायची. आणि अशा प्रसंगाच्या ठिकाणी देवाच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी काही दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेने मला इतका उच्च कोटीचा अधिकार त्या देवाने प्राप्त करून दिला. आणि असं काही मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलं की मला माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्या देवाने करून दिलं. हे ज्या दिवशी माझ्या श्रवणातून घडलं त्या दिवशी मला असं वाटलं आजी श्रवण इंद्रिया अंजे येणे गीता निदान देखिले. आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे. माता मला माझ्यावरती विश्वास बसेल. असं घडणं शक्य नव्हतं, पण माझ्या जीवनामध्ये घडलं. माझं हे परम भाग्य आहे. हे माझ्या जीवनातून श्रवणातून घडलं. त्याचा अर्थ अर्जुन हा श्रवणाचा अधिकारी होता आणि सांगणारा तसा त्याला देव भेटला. आणि जो विषय होता गीतेसारखं शास्त्र निदान, ह्या 3 गोष्टी एकत्र आल्यामुळे माझ्या जीवनामध्ये घडलं. आणि त्या श्रवणातून माझ्या जीवनामध्ये कृतार्थता प्राप्त झाली. माझं जीवन कृतकृत्य झालं. अशी अर्जुनाने श्रवणातून प्राप्त झालेली अवस्था ह्या ओवीतून प्रगट केली. त्याचा अनुवाद ज्ञानोबरायांनी केलेला आहे. असं श्रवण आमच्याही जीवनामध्ये घडावं. कधी घडावं चालू आहे, पण कधीतरी आमच्या जीवनामध्ये असा देह पडायच्या आधी असा योग आमच्या जीवनामध्ये यावा आणि असं श्रवण घडावं आणि आमच्या तुमच्या पाठीशी लागलेली जन्ममरणाची परंपरा कायमची निवृत्त व्हावी. नाही समजा या जन्मात नाही झाली तर
पुढचा जन्म तरी याच्याकरता मिळावा आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं अशी त्या ज्ञानोबऱ्यांच्या आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण रामदेव पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता विश्वात